हाय सर्वांना, मी शीतल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर वाजलेत 6. शुभ संध्याकाळ झालेलं आहे. सगळ्यांना शुभ संध्याकाळ. कारण दिवस मावळायला चाललाय आणि 6 तर वाजलेत आणि श्राव बसले इकडे अभ्यासाला. तर उद्या रविवार आहे, तर उद्या टेस्ट आहे तिची. तर बैठकीला बघा श्राव नाही येणार उद्या, आहे ना श्राव? तर बघा सांगोलीला गेलेलो आज दिवसभर काम काम की शूट पण घेतलं नाही. वरचा हॉल वगैरे पुसायचा होता, घाण झालता, धूळ वगैरे सगळ्यात वरती धूळ होती ती झाडली आणि पुसायचं. तोपर्यंत मला एक काम आलं, ते तिथंच मध्येच राहिलं. मग खालचं फक्त हॉल पुसला बघा आणि मग चहा वगैरे झाला. आता झाडून श्रावण काढला आणि मी सांगोलीला गेलेले. आम्ही दोघं पण गेलो सांगोलीला आणि हार पण आणायचे त्या माळा, आपल्या फुलांच्या पुष्पमाळा. आणि श्रावण मग झाडून वगैरे काढलं. श्राव झोपलेली. तर आणि मेन म्हणजे रेशन आलं होतं गहू आणि तांदूळ. तर त्यातलं गहू म्हणजे जर तर खराब होतं आणि असं पण निवडायला आम्हाला वेळ नसतो. आत्या असल्यावर निवडते आमची. आणि चपात्या पण व्यवस्थित होत नाहीत मिक्स केलं तरी पण. थोडंफार मिक्स, एकाला 2 शेराला 1 शेर रेशनचं टाकलं तरी पण ते म्हणजे काय व्यवस्थित चपात्या होत नाहीत. आपण खायचं 1-2 उन्हाळ्यात किती चपात्या, जेवण पण जात नाही जास्त. तर म्हणलं नकोच, विकून टाकूया म्हणलं ह्यानी. मग आम्हाला 10 किलो गहू आणि तांदूळ आणि 15 किलो गहू असं मिळतं आहे. ह्यावेळेस उलटं झालं आहे, म्हणजे 2-3 महिने झालं आता कमी येतात तांदूळ आणि जास्त गहू येतात बघा. असंच झालंय काय माहिती. आणि इकडं श्राव बघा चिवडा खायला लागली. आजीनं चिरमुरा म्हणजे शी केलं तर आपलं नुसतं तेल मीठ आणि शेंगदाणे वगैरे टाकून आणि शेव विकतची टाकली, दुसरं काय जास्त नाही. पण एकदम मम्मीच्या हातचा चिवडा टेस्ट छान लागते. तर केलेला आहे मम्मीनं आणि दिलं तर ती बसली खातीच्या आवडीचा आहे खूप पदार्थ तो चिवडा म्हणजे. आणि ऊन तर इतकं पडायला लागले ना, कुठं जायचं म्हणलं का दुपारचं नकोच वाटतंय जायला. म्हणून बघा आम्ही 4 वाजता गेलतो, आहे ना श्राव? 4लाच गेलतो. आणि मम्मीला एक शिगडी पण आणायची होती लाईटवरची, त्याच्यामुळे ती पण आणली. आणि मग आमचं पण ते गहू वगैरे विकायचं तिथं, त्यामुळं म्हणलं चला जाऊन येऊ सांगोल्याला म्हणून गेलतो. आल्यावर इतकं ऊन पाणी पाणी व्हायला लागलं. काही तिथं खाल्लं नाही, पिलं नाही, काहीच नाही बघा. रस पण प्यायचा होता उसाचा, पण ते पण झालं नाही. कारण परत अजून 5 वाजले, त्यामुळे चहा अजून ह्यांना करायला लागतोय. रस प्या, सगळं गोड गोड होते म्हणून. मग रस काय पिलो नाही. आमच्या वाटेलाच रस आहे, रसाचा गाडा आहे, त्यामुळं पण नाही पिलो. आलं तसंच, वेळ पण झालता म्हणून. आणि मग बसले मी पण, लिखाण काम चालू आहे माझं पण. आमची पण मीटिंग येईल, कारण पाडवा आहे आताच, गुरुवारीच पाडवा आहे. परत स्वच्छता वगैरे करायची, भांडी ही रॅक वगैरे, भांडी रॅकवरची भांडी, किचन ओटा ती सगळं. आणि श्रावच तर आता सोमवारपासून पेपर चालू आहे. तिला तर काहीच काम सांगून चालत नाही, कारण आता ती काम म्हणलं का अभ्यासच म्हणाल. गरम व्हायला लागले. लाईट गेली. आणि 19 तारखेला गुरुवारी गुढीपाडवा आहे आणि 20 तारखेला लसीकरण आहे आमचं बघा. पाठोपाठायचं आणि 2-3 दिवसात काय होणार आहे. मग थोडंफार म्हणलं लिखाण करावं, कारण 21ला तर सुट्टी आहे. कुठं लवकर मग मॅडम आमची लई लवकर येणार आहे की बाबा. हो का, 21ला रमजान ईद आहे, 21ला सुट्टी, मग 20ला लसीकरण आहे. म्हणजे अगोदरच आमची मीटिंग होईल 2-3 दिवसात. पाडव्याच्या पण अगोदर होऊ शकते, काय सांगू शकत नाही. 18ला वगैरे होईल एखादं, किंवा 20ला पण असेल. कोणाचं लसीकरण आहे त्यांचं घेणार आहे म्हणत होत्या. तर काल होती आमचे, म्हणजे आमच्यात ड्युटी ऑपरेशन झालेत ना, तर त्याच्यामुळं ड्युट्या लावलेल्या. मग माझी होती त्यात आज नंबर काल, म्हणून मी पण काल यायला 4 वाजले, वेळ झाला. काल पण शूटिंग वगैरे काही काढलं नाही, काहीच व्हिडिओ घेतला नाही मी. आता म्हणलं चला थोडासा व्हिडिओ घ्यावं आणि बघावं काय चालू आहे, कसं काय विचारावं. तर श्रावूचं चालू आहे बघा. आमच्या आता 9वी आहे, तर 9वीचं पेपर चालू आहेत सोमवारपासून. आणि शंभूचं पण आमच्या आता चालू असतील 11वीचं, कारण ह्याच महिन्यात सगळ्यांचं पेपर आहेत. ह्या एंडिंगपर्यंत संपतात, है ना श्राव? का एप्रिलमध्ये जाते ते 28-29पर्यंत संपते तर. आणि येईल मग आमचा शिवराज पण शाळेवरून, आणि सुट्ट्या लागते तेवढंच. आणि तो 12वीला, ही 10वीला, है ना? तर दोघांचं पण वर्ष इतकं धोक्याचं आहे ना श्राव? आणि अभ्यास केला तर अजिबात नाही, सोपंच आहे, पण जड जाणार आहे हे. कारण वर्ष लाईटली सगळं म्हणजे घेऊन चालत नाही. तर चला मग आता करायला लावायचीच आहे त्यांना पण तयारी चांगली. शंभूची तर काय होणारच आहे, करून घेतेच. पण आता हिजंच कसं, हिच्या ह्याच्यावर आहे. पण हिला पण तास लावणार आहे मी बाहेर, कारण पैसे जाईनात का, पण लावणार आहेत तास. राहू कुठं पण तुला आवडलं तिथं जायचं, पण तासाला जायचं. कारण बर्डाला एवढं होऊन एवढं तास लावून त्याला वर्षभर किती रिझल्ट आलाय चांगला.
आणि तुझं तर मग काय लावणं महत्त्वाचंच आहे. 10वीला प्रत्येक जणांना लावायला लागते. आता तुम्ही पण कमेंट करून सांगा, सजेशन द्या थोडंसं रावूसाठी आणि शंभूसाठी पण, की नाही शंभूसाठी नाही द्यायचं, आता शाळेला येतो तिकडे त्यामुळे सगळं त्याला तिथं तयारी अख्खी चांगली तयारी करून घेते, त्याचा काही विषय नाही. फक्त श्रावसाठी म्हणजे करायलाच पाहिजे, तास लावायलाच पाहिजे. तर शंभू 10वीला होतं तर आम्ही 10वीला तास लावलं होतं त्याचं, तर मग आता तिला पण लावायला लागतं. चला मग आता थोडंफार मी लिहून घेते आणि तुम्हाला शेगडी पण दाखवते कसे आणले, कितीला, कशी काय. तर श्राव आणखी जा शेगडी तेवढी. तर बघा अशी शेगडी आहे इथे, तर दिसत असेल तुम्हाला चित्र. तर स्टीलची बॉडी आहे सेम गॅस सारखी, आणि ह्याला आम्ही बघितलं होतं त्यांनी पॅक करून ठेवले बघा. तर आता अपर्णा कंपनीचे अपर्णा, आणि अशी वाली आहे शेगडी बघा. हा तुम्हाला करून काढायला नको. तर हा बोर्ड पण आणलाय, ते काय लागतं तिथं वाटतं खटक्याचं काही असते आपल्याला, पण एवढं मला माहित नाही यातलं शेगडीतलं. आणि ही वायर आहे, भरपूर मोठी वायर आहे, आणि एकदम अशी काय म्हणते एकदम जाड आहे ह्याची बॉडी, आणि हे असं म्हणजे कॉईल आहे ह्याची. तर मस्त आहे. आता कसं आता वापरण्यावर आहे. आम्ही कधीच आमच्यात शेगडी वगैरे काहीच नाही, तर मग मम्मीला तिथं लागायची होती आता. आणि गॅस बनवून तुम्हाला तर माहिती युद्ध चालू आहे इराणचं वगैरे, तर त्यामुळं बघा आपल्याकडे गॅस नाही म्हणजे जास्त उपलब्ध, तर बुकिंग पण होत नाही. तर मग गॅस नसल्यावर चुलीवर तर कुठं म्हणजे करणार आहेत. सगळ्यांना आता युग आहे धावतं, तर प्रत्येकाला पटापट सगळं पाहिजे असतं. त्यामुळं मग आणि म्हणली मम्मी शेगडी, तिचं लाडक्या बहिणीचं पैसे आलेलं ते होतं माझ्याकडेच ठेवलं होतं तिनं. मग बघा ही शेगडीचं रेट आहे ह्याच्यावर तर प्राईस भरपूर आहे, 2500 आहे ह्याच्यावर, पण आम्हाला भेटली व्यवस्थित, दिली चांगली त्याने. कितीला दिली सांगू का, 1350 रुपयाला दिली. कारण 1500 रुपये सांगितले, पण कमी केले 100-150 आम्हाला. तर सांगा व्यवस्थित लागली का नाही आम्हाला ही म्हणजे शेगडी, का जास्त महाग लागली नाही आम्हाला. तर बरी असं म्हणजे मापात लागली, जास्त नाही महाग असं वाटते. तर सांगा मग कसे तुम्ही, चांगले आहे का नाही ते पण सांगा. आणि कंपनी ही चांगली आहे, अपर्णा कंपनीचे. आमच्यात 2-3 वस्तू आहेत. गिजर आहे, पण हिटर पण आहे, तो आमचा अपर्णा कंपनीचा आहे. आणि ही पण शेगडी अपर्णा कंपनीचीच आहे. आणि अजून एक अपर्णा कंपनीचा आमच्या दुकानातला छोटा टेबल फॅन आहे ना, तो अपर्णा कंपनीचा आहे बघा. त्याला पप्पा आले संध्याकाळी देणार आहे, ती जोडून घेतील. आणि जोडल्यावर पण परत मम्मीकडे तिकडे गेल्यावर आपण काहीतरी बनवू ह्याच्यावर, मग तुम्हाला दाखवते कशी काय जोडून मग झाले. तर अशी आहे बघा. तर एवढं आणण्यासाठी मग गेलतो, आणि ते गहू पण म्हणजे द्यायचे होते, त्याच्यामुळं म्हणलं चला. तर आता ह्याला बांधून घेते, म्हणजे पप्पाला संध्याकाळी देता येते पिशवीत घालून. बसतच नाही की ग. सांगा अजून एकदा कमेंट करून, नक्कीच कमेंट करा की कशी आहे शेगडी सांगा. कारण आम्ही कधीच वापर करत नाही ह्या शेगडीचा, कुणीच केला नाही. माझ्या मम्मीनं पण कधी केला नाही, आणि काय म्हणतात मी पण केलं नाही. पहिल्या तसल्या होत्या, काय म्हणतात त्याला कॉईल जात ती काय मातीच्या नाही का, साईडनं माती तशा होत्या. तर त्यात आम्ही ते पण नाही वापरलं. भरपूर जणांच्या तसल्या शेगड्या होत्या, आणि आता अशा पण सगळ्यांच्यात आहेत, पण आमच्यात आम्ही वापरत नाही. कारण आम्हाला ऑलरेडी अगोदरच लाईट बिल भरपूर येते, त्यामुळे आम्हाला गॅस परवडतो. आणि मग ही आता मम्मी पण कधी वापरलं, पण आण म्हणली असू दे, गॅसचं पण थोडंफार बचत होते. आणि त्यांची लाईट रानातले म्हणल्यावर एवढं नसते बिल वगैरे काय असं तसं असते काय काय. मग आमचं कसं मीटरमधनं सगळं असल्यामुळे लय मीटर पळतोय. आमची वॉशिंग मशीन आहे, सगळं आहे त्याच्यामुळं. तर सांगा कशी वाटली शेगडी, नक्कीच कमेंट करू. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ, छोटासा मोठाचा सांगा. तर व्हिडिओला लाईक करा. बाय सर्वांना, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मम्मीची शेगडी तिथं जोडल्यावर पण तुम्हाला दाखवी नक्कीच. तर चला मग बाय सर्वांना.